आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू। तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग सुरुवात करते। तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी ही डिनर डेटसाठी पार्थला भेटायला हॉटेलमध्ये आलेली असते। पण आता तिच्या घरच्यांनी नंदिनीचा अपघात होता वाचल्यामुळे तिच्या घरच्यांना आता नंदिनीची खूप काळजी वाटत असते आणि त्यामुळेच आता त्यांनी असं ठरवलेलं असतं की नंदिनी, तुला जायला आम्ही परमिशन तर देतोय, पण तू आता आरुषी आणि काव्याला पण सोबत घेऊन जा, कारण आम्हाला खूप काळजी वाटते, त्यामुळे ती एकटी बाहेर पडू नकोस। त्यामुळे आता नंदिनीला काव्य आणि आरुषीला पण सोबत घेऊन यावं लागतं। इकडे पार्थ मात्र खूप असा एक्सायटेड असतो की नंदिनीला भेटल्यावरती तिला म्हणजे फुलांचा बफे द्यायचा असतो आणि मग त्यानंतर त्याला आता तिला केक सुद्धा सेलिब्रेट करायचा असतो, तिला केक देऊन सरप्राईज द्यायचं असतं। पण आता जेव्हा एंट्री होते तेव्हा नंदिनी पुढे असते आणि नंदिनीच्या तिच्या दोन्ही बहिणी दोघी बाजूंनी। आता असं पाहून पार्थचा चेहरा जरा उदास होतो, पण तो स्वतःला मॅनेज करतोय। पुढे आता तो तिघींचंही स्वागत करतो आणि म्हणतो की अरे वा, तुम्ही पण आलात का? मग काव्य म्हणते की नक्की असंच विचारतायत ना, की तुम्हाला असं म्हणायचं असेल की तुम्ही का आलात, आणि हसत असते। तेव्हा आता पार्थला कळतं की काव्य ही चेष्टा करते आणि मग तो पुन्हा एकदा स्वतःला कंट्रोल करतो रागापासून आणि नंदिनीकडे पाहत असतो। आता सर्वांना त्याने मॅनेज केलेलं आहे, सर्वजण गप्पा मारत बसतात। पण इकडे आता काव्या ही बघते की फक्त याने एकदाच ऑर्डर केली आणि नंतर हा गप्पाच मारतोय। ती लगेच बोलते पार्थला की तुमचं डिनर डेट असं कसं, किती ड्राय आहे, किती ऑफ मूड आहे, असं काहीतरी बोलत असते ती। आणि मग आता इकडे नंदिनीला खूप राग येतो, तर काव्य एकदम फटकळ असं बोलते आणि त्यानंतर वेटर हा लगेच फुलांचा गुच्छ आणि केक घेऊन येतो। मग आता ह्या दोघी खूप खुश होतात, काव्य आणि शर्वरी, आणि त्या दोघी आता चिडवायला लागतात की हा केक आमच्यासाठी आहे ना। तेव्हा पार्थ नंदिनीकडे पाहत असतो, पण आता आरुषी म्हणते की काव्य, अगं तुला दिसतंय ना त्याच्यावर काय लिहिले बघ जरा, नंदिनी नाव लिहिले, आणि तू काय म्हणत आहेस की केक आमच्यासाठी आहे का? आता असं म्हटल्यावरती ते सगळं नाटक करत असतात, म्हणजे त्यांची मस्करी असते, मुद्दामूनच त्या पार्थला चिडवत असतात। मात्र आता पार्थ एकही शब्द बोलत नाही, पण स्वतःचा चेहरा मात्र त्याने कंट्रोलच केलेला आहे। मनात खूप राग भरला त्याच्या, पण तो स्वतःला सावरतोय, हेच खूप महत्त्वाचं आहे नंदिनीसाठी। आणि तो खरंच म्हणजे त्याला आता असं दाखवायचं आहे नंदिनीला की मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, आणि नंदिनीला सगळं कळालंय की पार्थला किती राग आला असेल माझा। पण ती सुद्धा आता सगळ्या गोष्टी हँडल करत पुढे आता केक कापत आहेत, सर्वजण एकमेकांना केक भरवतात। आणि मग त्यानंतर आता ते जाण्याची वेळ होते, तर इकडे एक माणूस, म्हणजे एका माणसाला ऑर्डर दिलेली असते की व्हायोलिनवर गाणं प्ले करायचं असतं, आणि ते गाणं असतं ओल्या सांजवेळी। या गाण्यावरती आता ते व्हायोलिन प्ले झालेलं आहे आणि इतका छान तिथे मूड असं, इतकं छान फील होत असतं नंदिनी आणि पार्थला। आणि मग आता काव्याला रिअलाईज होतं की खरोखर नंदिनीने नाव काढलंय, म्हणजे नंदिनीचं नशीब खूप चांगलं आहे की तिला इतके चांगले म्हणजे इतके चांगले जिजू मिळालेत। खरंच जिजू स्वभावाने किती चांगले आहेत, किती मोकळे आहेत। आज पहिल्यांदा कळते की नंदिनी खूप लकी आहे ते। आता ते कौतुक करायला लागतात, कारण ते व्हायोलिनवरचं गाणं ऐकून तिथे वेगळाच माहोल झालेला असतो आणि ते वेगळंच फील करत असतात। त्यानंतर आता सर्वांना घरी जाण्याची खूप घाई झालेली असते। इकडे आता मध्येच जीवा हा झोपलेला असतो आणि मध्यरात्री त्याच्या फोनचा अलार्म वाजतो। तेव्हा तर त्याला जाग येते आणि तो घाबरूनच उठतो, आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, मला तर काव्याने मंदिरामध्ये बोलवलं होतं दिवे लावण्यासाठी, पण आता तर सूर्य उगवला, पण तरीसुद्धा मला जायला लागेल, तर काव्या काही मला सोडणार नाही असं तो म्हणतोय। तर आता प्रेक्षकांनो, जीवा हा इतक्या रात्रीचाच, मध्यरात्री हा देवळामध्ये जायला निघालाय, आणि तो जेव्हा देवळात पोहोचतो तेव्हा ऑलरेडी काव्या तिथे आलेलीच असते। काव्याचे दिवे पण लावून झालेले असतात, आणि काव्य आता जीवाला म्हणत असते की अच्छा, आलास का तू? कधी? सूर्य उगवल्यावर? अरे, आपली इच्छा पूर्ण व्हायला मी इथे प्रयत्न करते, दर सोमवारी मी मंदिरात येते, दिवे लावत आहे, आणि तुझं काय दरवेळेला लेट यायचं, म्हणजे एकाच बाजूने इच्छा पूर्ण होते का सांग बरं? अरे, हे तुला पण करायचं आहे, हे कशासाठी करतोय आपण? आपलं करिअर हँडल होऊन, आपण आपलं करिअर करत आपल्याला लवकरात लवकर एकत्र यायचे, आपलं लग्न होण्यासाठी आपण करतोय ना। मग तू सपोर्ट करणार नाही आहेस का? तिकडे तुझा भाऊ किती चांगला आहे, त्याचं वागणं किती मस्त आहे, काल आम्ही भेटलो ना। मग आता काव्य सगळं सांगायला लागते की तुझा भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळे डिनरला गेलो होतो, खूप मज्जा केली, आम्ही खूप एन्जॉय केलं, आम्ही एकत्र डिनरसुद्धा केलं, केकसुद्धा कापला, पण तुझा भाऊ खूप फ्री आहे। आम्ही नंदिनी बरोबर गेलो तरीसुद्धा त्याने शब्दाने पण आम्हाला विचारलं नाही की तुम्ही का आलात। खरंच नंदिनी खूप लकी आहे, तुझा भाऊ म्हणजे ग्रेट आहे, खूप मस्त आहे।
असं ती कौतुक करत असते. आणि इकडे जीवा म्हणतो की काय, माझा भाऊ? शक्यच नाही. काव्या म्हणते अरे हो, खरंच तुझा भाऊ आला होता. पण जीवाचा काही विश्वासच बसत नसतो. तो म्हणतो दादा, आणि काल काल तर दादा खूप बिझी होता, तो कसा काय भेटेल नंदिनीला? तेव्हा काव्या म्हणते की खोटं वाटतंय का तुला? मग आता उद्या तूच त्यालाच विचार, जाऊ दे, सोडून देतो विषय. असं म्हणून आता इकडे जीवाला जरा क्लिक होतं की म्हणजे दादा माझ्याशी खोटं बोलला आणि इकडे डिनर डेटसाठी गेला होता का? मग याने मला खरं सांगायचं ना, मी पण गेलो असतो. काव्या तर होतीच ना, अजून एन्जॉय केलं असतं. पण दादाला मला न्यायचंच नव्हतं सोबत, असं तो म्हणतोय. तर आता प्रेक्षकांनो, नंदिनी आता घरी गेलेली आहे. तर इकडे आता जो काही भास्कर आहे तो धनंजयकडे आलेला आहे. आणि आता तो धनंजयला असं म्हणतोय की तू जे काही लग्न जमवलेलं आहे नंदिनीचं पार्थ बरोबर, ते प्लीज मोडून टाक. तुला माहीत आहे ना, आपण लहानपणापासून एकत्र बिझनेस करतो आणि तुझा बिझनेस हा माझ्या हातात आहे, मी हँडल करतो. त्यामुळे तुला योग्य निर्णय घ्यावाच लागेल. आणि एक लक्षात ठेव धनंजय, पाण्यामध्ये राहून मगरीची गद्दारी नाही करायची कधीच. तेव्हा विचार करून उत्तर दे. आता धनंजय पूर्णपणे खचून जातो, कारण एकीकडे त्याला दिसते की नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा आहे, कारण तिला मनापासून पार्थ आवडतो आणि लवकरच या दोघांचं लग्न होणार आहे. पण मात्र आता भास्करची धमकी दिल्यामुळे आता ते पूर्णपणे खचून गेलेले आहेत की आता मी कसा निर्णय घेऊ, कसं सामोरं जाऊ ह्या गोष्टीला. मग आता धनंजय खूप हिंमत करून भास्करला म्हणतोय की असं मुलांच्या सुखापुढे आपण नाही जाऊ शकत. त्यांच्या सुखातच आपलं सुख असतं. मी त्यांचं सुख नाही राहून घेऊ शकत. तेव्हा भास्कर खूप चिडतो आणि म्हणतो की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. म्हणजे तू पार्थ बरोबर नंदिनीचं लग्न करणार आहे हे फिक्स आहे का? म्हणजे मी काही बोलायचंच नाहीये का? मी अगोदरच तुला सांगितले की विचार करून उत्तर दे. तेव्हा मला तुझ्या उत्तराची अपेक्षा ही नव्हती. प्लीज धनंजय, शहाणा असशील तर माझं ऐक. असं म्हणून आता भास्कर निघूनही जातो. एक प्रकारे त्याने धमकीच दिलेली असते की तुझा बिझनेस माझ्या हातात आहे, मग याचे परिणाम पण तुला भोगावे लागतील, असं ते म्हटलेले असतात. पण त्यांचं थोडीशी कुजबुजी नंदिनीने ऐकलेली असते. म्हणून आता ती आवाज घेत घेत हॉलमध्ये येते आणि लगेच म्हणते की बाबा, मला एक सांगा, इथे भास्कर काका आले होते का? हा त्यांचाच आवाज होता ना? ते असं का म्हणाले की तुला माझं ऐकावं लागेल आणि तू जर निर्णय नाही घेतला तर मग तुझं आयुष्य माझ्या हातात आहे? हा काय प्रकार आहे? तेव्हा आता धनंजय नंदिनीला काही सांगत तर नाहीये. पण प्रेक्षकांनो, भास्कर असं धमकी देऊन गेल्यामुळे धनंजयचं मन असं गाजगोज करते की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तिकडे सुद्धा आता वसू ही रम्याच्या मागेच लागलेली आहे की मी जो पण काही प्रकरण म्हणजे मी जो पण काही प्लॅन करते ना, तो तुझ्यासाठीच आहे. तेव्हा रम्या, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. लवकरच पार्थ तुझ्या पुढे शरण जाईल. तो तुझ्याबरोबरच लग्न करेल, मला खात्री आहे. त्या नंदिनीची काही घेणं देणं नाही आहे त्याला. तेव्हा आता पार्थ हा रम्याला बरं नसतं त्यामुळे बघायला आलेला असतो. तर रम्या खूप खुश होते. त्याच वेळेला नंदिनीने पण आता पार्थला कॉल केलेला असतो. पण पार्थ मात्र समोर रम्याला पाहून तो फोन कट करतो. इकडे लगेच रम्याचा गैरसमज होतो. ती म्हणते अरे वा, याने तर नंदिनीचा फोन कट केला, म्हणजे याच्या मनात अजूनही माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत, कारण मी आहे म्हटल्यावर तो नंदिनीशी बोलला नाही ना. आता याच्या मनात काय चाललंय हे मला काढावंच लागेल. आणि आता नंदिनीकडे विचार करते की पार्थ हा नक्की कोणत्या कामात इतका बिझी आहे की माझा फोनही उचलत नाहीये. मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं पण यांना वेळच नाहीये. असं म्हणून आता नंदिनीला पण खूप राग आलाय. तिकडे पार्थला सगळं समजलंय की नंदिनीला राग येऊ शकतो, कारण मी त्यांचा फोन तर कट केलाय. पण इकडे रम्या काही सोडतच नाहीये पार्थला. त्यामुळे त्याची खूप द्विधा मनस्थिती झाली आहे. एका बाजूला नंदिनी फोनची वाट बघते, तर दुसरीकडे रम्या त्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे आता काय होणार आहे? भास्करच्या बोलण्यावरती धनंजय निर्णय बदलणार आहेत की भास्करच्या विरोधात जाऊन ते स्वतःचा बिझनेस लॉसमध्ये गेल्यावर सुद्धा त्यांना चिंता नाहीये आणि तरी सुद्धा ते आता लग्न लावून देणार आहे? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढे खूप रंजक वळण आलेलं आहे या मालिकेला. तुम्हाला जर अजून कोणत्या मालिकांचे दुसऱ्या कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचे रिव्ह्यूज आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत. तर आज एवढंच. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.